तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सध्याच्या युगात शिक्षकांनी शिकवावे कसे यापेक्षा विद्यार्थ्यांनी शिकावे कसे यावर भर देणे फार आवश्यक आहे। त्यामुळे शिक्षण गुणवत्तापूर्ण व आनंददायी होण्यास मदत होते। हे अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पद्धतीतून सिद्ध झाले आहे। याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी। आपण यापूर्वी भागाकार बरोबर आला की नाही याचा पडताळा घेत होतो। भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राने, परंतु आता बेरीज वजाबाकी पदावली भागाकार गुणाकार सोडवताना आपले उत्तर बरोबर आले की नाही याचा पडताळा केवळ 10 ते 12 सेकंदात घेणे शक्य झाले आहे। जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथील इयत्ता 4थीचे विद्यार्थी कितीही मोठा गुणाकार केल्यानंतर आपले उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी कधीच आपल्या गुरुजी जवळ जात नाही। ते आपले उत्तर स्वतःच पडताळू लागले। गणितातील ही किमया केली ती कदमापूर शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी। यापूर्वीही कोगदे गुरुजींनी गणित, भाषा, इंग्रजी विषयासाठी अनेक अतिशय सुलभ अध्ययन पद्धती विकसित केल्या आहेत। त्यांच्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा कल जिल्हा परिषद शाळेकडे वाढत असल्याचे दिसून येते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मदसह गजानन खंडारे, खामगाव ग्रामीण। 5678 गुणिले 56 हा गुणाकार विद्यार्थ्यांना दिलेला आहे। त्यांनी उत्तर काढलेलं आहे 3,17,969। परंतु हे उत्तर बरोबर आहे की नाही याचा ताळा घेण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि याचा ताळा जर बरोबर आला, ज्याप्रमाणे भागाकाराला ताळा असतो त्याप्रमाणे गुणाकाराला सुद्धा ताळा असतो, आणि विद्यार्थी याचप्रमाणे ताळा घेतात आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे स्वतः चेक करतात। त्यामुळे शिक्षकाचे जे परिश्रम आहेत ते वाचतात आणि विद्यार्थ्यांना सुद्धा स्वतः समजते की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही। आता हा ताळा कसा विद्यार्थी करतात ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी हा अंक आहे 5, 6, 7, 8 याची आपण बेरीज करूया। 5 आणि 6 11, 11 आणि 7 18 आणि 18 आणि 8 26 किती झाले 26। पुन्हा या दोन अंकाची आपण बेरीज केली, हे आले 8, 2 आणि 6 8 बरोबर। आता या ठिकाणी 5 आणि 6 किती झाले 11, 1 आणि 1 2। आता या ठिकाणी दोघांचा गुणाकार केला 8 दुने 16। आता हे दोन अंक आले, याची बेरीज झाली 6 आणि 1 7। ओके, इथं बघा जे उत्तर आहे त्या उत्तरात सुद्धा दावा करायचा 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 आणि 9 20, 20 आणि 6 26, 26 आणि 8 झाले 34। मग 34 म्हणजे काय 3 आणि 4, 3 आणि 4 म्हणजे किती आलं 7। या दोघांची बेरीज म्हणजे या ठिकाणी 7 आणि या ठिकाणी 7, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी डोळे झाकपणे सांगू शकतो आणि आत्मविश्वासाने सांगू शकतो की माझं उत्तर बरोबर आहे। अशा प्रकारे आम्ही हा